नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात नीला पाटणकर लिखित अंधारातून प्रकाशाकडे ही कथा. सुखदा आणि सुधाकर यांचं नुकतंच लग्न होऊन सुखदाचं पोलीस वसाहतीत नव्यानं आगमन झालेलं होतं. सुखदा एकदम खुशीत होती. सुखदाला पोलीस वर्दीबद्दल खूप अभिमान, कौतुक आणि आकर्षण होतं. त्यामुळे पोलिसी करिअरमधलाच तिला नवरा हवा होता. तसा तो तिला मिळाला. तिचं लहानपणापासूनचं स्वप्न सत्यात उतरलेलं होतं. बालपणापासून सुखदा आत्या आणि वडिलांच्या अंगाखांद्यावर वाढली होती. आईचं डोक्यावरचं छत्र ती जन्माला आल्या आल्याच गमावून बसली होती. खेडेगावात बाळंतपणात आलेल्या काही अडचणींमुळे तिचा मृत्यू झाला होता. आत्या अविवाहित असल्यानं तिने तिची जबाबदारी अंगावर घेतली. वडिलांनीही आपल्या गोड चेहऱ्याच्या मुलीला सावत्र आई न आणण्याचा निर्णय घेतला. मुलीकडे पाहून सुखद आनंद त्यांना मिळे म्हणून त्यांनी तिचं सुख देणारी ती सुखदा असं नाव ठेवलेलं होतं. तिचे वडीलही या पोलिसी क्षेत्रातच होते. ती 5 वर्षांची असताना तिचं हे सुद्धा सुख नियतीला बघवलं नाही. वडील कामावर असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्यात ते मृत्युमुखी पडले होते. या घटनेने लहान वयात तिचं मन हादरून गेलं होतं. त्यांचं शौर्य, त्यांचं धाडस तिला नेहमीच आकर्षित करत असे. भावाच्या मिळालेल्या पैशांवर आणि इतर सटरफट कामं करून आत्या दोघींचा उदरनिर्वाह करत होती. सुखदा वयात आल्यावर तिला हवा तसा नवरा शोधून आत्याने तिचा पोलीस खात्यातल्या सुधाकरशी विवाह करून दिला आणि आत्या आता एकटी मोलमजुरी करून गावाकडेच राहायला लागली. सुखदाचे सासू सासरे गावाकडे शेती करत होते. एक धाकटा दीर आणि छोटी नणंद गावीच शालेय शिक्षण घेत होते. सुधाकरची नुकतीच कोकणात तालुक्याच्या ठिकाणी हवालदार म्हणून नेमणूक झालेली होती. नवनवाळ राजाराणीचा संसार थाटला गेला. कुठली वस्तू कुठे ठेवावी याचं नियोजन आणि विचार डोक्यात घोळत असताना सकाळी झोपेतून सुखदा दचकून जागी झाली. घड्याळात पाहिलं तर सकाळचे 6 वाजलेले होते. ती लगबगीने उठली, कामाला लागली. चहा करता करता तिने सुधाकरला हाक मारली, "अरे उठ, 6 वाजून गेलेत, कामावर जायचं आहे ना, आटप लवकर, उशीर होईल की." साखर झोपेतून ताडकन जागा होऊन सुधाकर आवरायला लागला. इकडे सुखदाने चहा, नाश्ता आणि डबा तयार करायला सुरुवात केली. आलेला पेपर वाचतच सुधाकरनी चहाचा पहिला घोट घेतला. पेपरच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरात बातमी होती. रात्रभर पडलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडलेले होते. कामात सुखदाचा हात एकदम जलद होता. तिने रात्रीच भाजी चिरून कापून ठेवली होती. तिचा नाश्ता आणि भाजीपोळीचा डबा तयारसुद्धा झाला. तोपर्यंत सुधाकर वर्दी घालून तयार होऊन नाश्ता करायला लागला. इतक्यात सुधाकरचा फोन खणखणला. त्याला ताबडतोब कामावर रुजू व्हायला त्याच्या साहेबांनी सांगितलं. सुधाकर कसाबसा नाश्ता पाणी करून डबा घेऊन सुखदाला बाय करून कामावर निघून गेला. पोलीस चौकीवर पोहोचल्यावर सुधाकर साहेबांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथक घेऊन त्वरित दरडीच्या ठिकाणी पोचला. सर्वत्र हाहाकार माजला होता. लोकांच्या केविलवाण्या किंकाळ्या कानावर पडत होत्या. सुधाकर आणि त्याच्या सहकार्याने मिळून लोकांना मदतीचा हात देऊन जीवित व्यक्तींना बाहेर काढून जीवदान दिलं. मृतांना आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात त्यांना बऱ्यापैकी यशही आलं. वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिकांना पाचारण करून सर्व अपघातग्रस्त तरुणांना दवाखान्यात नेण्यात आलं. लहान कच्चे बच्चे जखमी, भीतीनं घायाळ झालेले यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मृत व्यक्तींना घोषित करणं फार दुःखद आणि कष्टाचं काम होतं. काही जण चिखलात रुतले होते, त्यांना हात देऊन वर काढण्यात यश येत होतं. सर्व काही स्थिरस्थावर होत होतं. इतक्यात सुधाकरला एका लहान बाळाचा हात ढिगाऱ्यातून बाहेर आलेला दिसला. संपूर्ण शरीर मातीखाली.
आणि खालून बारीक बाळाच्या रडण्याचा आवाज सुधाकरच्या कानावर आला. त्यांनी पटकन जाऊन त्या बाळाला काढण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न सफलही झाला. त्या बाळाला हातावर घेऊन तो हात पुढे करून पुढच्या व्यक्तीला तो बाळ देतोय तेवढ्यात त्याच्या मागची दरड कोसळली. त्याच्या डोक्यावर आणि अंगावर एक मोठा कातळ पडला. सहकार्यानं पटकन बाळ हातात घेतलं आणि ते त्याला सावरत होते तोवर सुधाकर खाली पडला. बाळ मात्र सही सलामत सहकार्याच्या हातात पोचलेलं होतं. बाळाला सुधाकरमुळे जीवदान मिळालं. बाळाच्या आयुष्याची दोरी बळकट होती. नशिबाने अनेक रुग्णवाहिन्यांपैकी एक रुग्णवाहिनी परत येत होती. त्यातून सुधाकरला नेत असताना त्यांनी अखेरचा श्वास सोडला. परंतु त्याआधी श्वास सोडताना तो म्हणाला, बाळाचे आईवडील जीवित नसतील तर या बाळाला अनाथालयात ठेवू नका. हे बाळ सुखदाला द्या. तिला लहान मुलांची खूप आवड आहे. एवढं बोलेपर्यंत तो पूर्ण बेशुद्धावस्थेत गेला. तो पुन्हा शुद्धीत आलाच नाही. त्याची प्राणज्योत मालवलेली होती. त्याला मृत घोषित करण्यात आलं. सुधाकरनी प्राण सोडताना जी इच्छा व्यक्त केली होती ती सहकार्यांनी फोनमध्ये बंदिस्त करून नोंद करून ठेवलेली होती. सुधाकरच्या अपघाताची बातमी हा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. पण अपघाती व्यक्ती आपलाच नवरा आहे हे सुखदाचं मन मान्य करायला तयार नव्हतं. प्रत्यक्ष जाऊन तिला सांगून सहकार्यांनी समजावलं आणि शेवटचं पतीचं दर्शन घडवलं तेव्हा कुठे तिने ते ग्राह्य धरलं. सुखदाला वाटलं आपल्या ललाटी सुखच नाही. आधी आई, मग वडील आणि आता नवरा. तिचा आयुष्यावरचा विश्वासच उडालेला होता. इकडे बाळाची वैद्यकीय तपासणी करून बाळ निकोप आणि सुदृढ असल्याचं जाहीर करण्यात आलं. बाळाला फारशी दुखापत झाली नव्हती. ही एक ईश्वरी लीलाच म्हणायला लागेल. चौकशीअंती बाळाचे आई, वडील, नातेवाईक कुणीच हयात नव्हते असं कळलं. त्यामुळे त्या बाळाला बेवारस अनाथ घोषित करण्यात आलं आणि त्याची रवानगी अनाथालयात करावी असंही जाहीर करण्यात आलं. बाळ 6 महिन्यांचं होतं आणि ती एक मुलगी होती. सुखदा दुःखातून थोडी सावरल्यावर सहकार्यांनी सुधाकरची शेवटची इच्छा तिला सांगितली आणि त्यांनी फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेली त्याच्या आवाजातली टेप तिला ऐकवली आणि पुढे काय करायचं हे विचारलं. ते बाळ मुलगी आहे हेही तिच्या निदर्शनाला आणून दिलं. त्या गोष्टीला सुखदानी होकार दिला. सुखदानी दुसरा विवाह न करण्याचा निर्धार केलेला होता. तिच्या मान्यतेनं पुढचे सोपस्कार करून बाळ तिच्या ताब्यात द्यायचं ठरलं. नंतर थोड्याच दिवसात कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून सुखदाच्या संमतीने आणि साक्षीदारांच्या साक्षीने बाळ तिच्याकडे सोपवण्यात आलं. सुखदाची मनस्थिती स्थिरस्थावर झाल्यावर ती रीतसर सुधाकरचे नोकरीतले पैसे घेऊन पोलीस वसाहत सोडून आत्याकडे मुलीसह गावी निघून गेली. जमिनीतून ती मिळाली म्हणून तिने मुलीचं नाव आवनी असं ठेवलं. सुखदा खेड्यात लहानाची मोठी झाल्यामुळे आणि तिथे इंग्रजी शाळा नसल्यामुळे ती 7वी नंतरचं पुढचं शिक्षण घेऊ शकली नव्हती. शेतीची, मजुरीची कामं ती करत होती. शहरासारखे दुसरे कुठले व्यवसायसुद्धा तिथे उपलब्ध नव्हते. मुलीला मोठी करून शिकवायचं म्हणजे जास्त पैसे मिळवणं गरजेचं होतं. शेतीवर अवलंबून निभावणं शक्य नव्हतं. हा विचार केला आणि तिने तालुक्याला यायचं ठरवलं. सुधाकर होता ते गाव आता ओळखीचं होतं म्हणून ती तिथेच आली. माहितीतल्या एकीने तिला लहानशी खोलीही मिळवून दिली. श्रावण महिना होता. पाऊस नुकताच थांबला होता. डॉक्टर सुरेश आणि सुलभा हे एक मध्यमवयीन जोडपं. गावातलं घर सोडून गावाबाहेर उच्चभ्रू वस्तीत आणि आलिशान घरामध्ये परदेशी असलेल्या 2 मुलांच्या आग्रहास्तव अलीकडेच राहायला आलेलं होतं. 16व्या मजल्यावरून हिरवीगार वनश्री खूप छान दिसत होती. श्रावणसरी नुकत्याच थांबल्या होत्या. दोघेही सकाळी चक्कर मारायला आणि कोणी ओळखीचं दिसतंय का हे पाहायला खाली उतरले. आजूबाजूचा परिसर त्यांना नवीन होता. सुंदर रंगीबेरंगी फुलांचा बगीचा लक्षणीय दिसत होता. पाऊस कमी झाल्यामुळे आबालवृद्ध पाय मोकळे करायला बाहेर पडलेले होते. थोडं पुढे गेल्यावर भाजीचे मळे डोलात डौलताना दिसत होते.
गवताच्या तृणपातीवर फुलपाखरं स्वच्छंदी विरहत होती. पानांवरील जलबिंदू मोत्यासारखे नितळ दिसत होते. आकाश संमिश्र रंगानं खुलून दिसत होतं. क्षितिजा पलीकडे इंद्रधनू हळूच डोकावत वर येत होतं. कोवळी सोनेरी किरणं झाडातून डोकावून दोघांना खुणवू लागली. चला आता माघारी फिरा. त्या दोघांनी परतीची वाट धरली. सुरेश डॉक्टर असल्यानं आणि मधला वार असल्यानं त्याला 9 वाजता दवाखान्यात सर्व आटोपून पोचायचं होतं. थोड्या अंतरावर गेल्यावर त्याचे खास स्नेही त्याला भेटले. त्यांनी विचारलं की अरे तुम्ही इथे कुठे? आम्ही नुकतेच इथे अभ्युदय सोसायटीत राहायला आलो आहे. अरे वा, छान. चला आता वर जाऊ, आमच्या घरी गरमागरम आल्याचा चहा पिऊ. तिघेही लिफ्टनी वर गेले. सुलभाने फक्कड आल्याचा चहा आणि जिंजर बिस्किट डायनिंग टेबलावर ठेवलं आणि सुरेशला हाक मारली. तितक्यात न्यूजपेपर आला. त्यावर ओझरती नजर फिरवता ठळक बातमी आणि दुःखद घटनेची पावसाची क्षणचित्र दिसली. पावसाने दरड कोसळून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचं वाचून त्याचं मन विषण्ण झालं. सुरेश हळहळ व्यक्त करत म्हणाला, डॉक्टर म्हणून मला माझं कर्तव्य बजावलं पाहिजे. गप्पा गप्पात तो बोलून गेला की 2 वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. तेव्हा मी जातीने लक्ष घालून रुग्णसेवा केली होती. त्यावेळी एक लहान बाळ वाचलं होतं. देवाची आगाध लीला आहे. एक प्रामाणिक नवतरुण हवालदार त्यावेळी मृत्युमुखी पडला होता. ही 2 मित्रांची बोलणी काम करता करता एकीकडे सुलभा ऐकत होती. डॉक्टर सुरेश स्वखुशीनं नेहमी अपघातग्रस्त आणि अडीअडचणीतल्या लोकांवर उपचार करून त्यांना मोफत रुग्णसेवा देऊन समाजकार्य करीत असत. नेहमीच्या सरावानं त्याला याची कल्पना होती. दवाखान्यात जखमींची भरती झाली असेल. तितक्यात दवाखान्यातून आणि पोलीस चौकीतून त्याला फोन आलाच. तात्काळ सुरेश मित्रासह खाली उतरला. त्याने मित्राला बाय केलं आणि दवाखाना गाठला. जखमींना गरजूंना मलमपट्टी करून घरी पाठवलं. यावेळी जीवितहानी फार झाली नाही, ही देवाची कृपा होती. कामं आवरून सुरेश दुपारी येऊन स्नान जेवण आटोपून पुन्हा जखमींना आणि इतर पेशंट्सना व्हिजिट देण्यासाठी केला. तेवढ्यात भारतातली बातमी वाचून अमेरिका आणि इंग्लंडमधून अक्षय आणि आमेयचे फोन आले. नित्यनेमानं बाबा रुग्णांची सेवा करायला गेले असतीलच अशी त्यांनी चौकशीही केली. सुलभाही त्यांना हो म्हणाली. मोठा अमेय इंग्लंडमध्ये हाडाचा ख्यातनाम सर्जन होता आणि दुसरा अक्षय अमेरिकेत इंजिनियर होऊन ITत कामाला होता. नुकतीच दोघांची लग्न होऊन ते तिथे स्थायिकही झाले होते. या दोघांनाही ते बोलवत होते, पण त्यांना इथले व्याप सोडून जायचं नव्हतं. अधूनमधून दोघं तिकडे जाऊन येत असत. मुलांचा फोन खाली ठेवून सुलभा दुपारची वामकुक्षी करायला म्हणून बेडरूममध्ये गेली. तेवढ्या दारावरची बेल वाजली. सुरेश आत्ताच गेलाय, तो काहीतरी विसरला असणार म्हणून परत आला असेल असं वाटून तिने दार उघडलं तर दारात 2-2.5 वर्षांची मुलगी हाताला धरून एक तरुणी उभी होती. प्रथम अवेळी बेल वाजवली म्हणून तिने सुलभाची माफी मागितली आणि विचारलं, थोडं काम आहे तुमच्याकडे, बोलू शकते का? सुलभा म्हणाली, बोल, पण आधी घरात तर ये. सुलभाने दोघींना आत यायला सांगून बसायला सांगितलं. कोण तुम्ही? काय काम आहे तुमचं? बोला. पडत्या फळाची आज्ञा मानून सुखदाने सुरुवातीपासून आपली सगळी हकीकत कथन केली. ती हकीकत ऐकून सुलभा सुन्न झाली, चक्रावून गेली. तिला सुखदाची कणवही आली. कळवळ्यापोटी तिच्या संपूर्ण कहाणीवर विश्वास ठेवून सुखदाच्या प्रस्तावाचा विचार करून तिला घरकामासाठी ठेवून घ्यायचं तिने मनाशी पक्क केलं. हल्ली सुलभालाही कामानं शीण यायला लागला होता आणि सुखदासारख्या गरजूबाईला आपला हातभार लागेल, तिलाही मदत होईल आणि आपल्यालाही तिचा आधार होईल असे विचार तिच्या मनात घोळायला लागले. कारण एका गोष्टीची तिला प्रकर्षानं आठवण झाली की 2 वर्षांपूर्वी अपघाताच्या वेळी सुरेशनी ज्या बाळाला म्हणजे अवनीवर उपचार केले होते, कदाचित तीच ही छोटी मुलगी असणार आणि दरड कोसळून मृत्युमुखी पडलेला हवालदार हिचाच नवरा असणार. हा अंदाज तिने केला. तिच्या मनात आलं, असं असेल तर काय हा दैवी योगायोग आहे. सुलभाने मनाशी ठरवलं, सुरेशला विचारू आणि ठरवू. ती सुखदाला म्हणाली, तू उद्या सकाळी ये, मी तुला काय ते सांगते.
संध्याकाळी चहा पिताना सुलभाने सुरेशच्या कानावर दुपारची सगळी हकीकत सांगितली. सुरेशला सगळं पक्कं आठवलं. तीच ही मुलगी आणि तीच ती तरुणी ही त्याची खात्री पटली. सुखदालाही बहुतेक आशेचा किरण दिसला असावा, कारण ती दुसऱ्या दिवशी मुलगी अवनीसह घरून जरा लवकरच सकाळी सुलभाकडे यायला निघाली. तिच्या मनात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. आपल्याला अवनीसह कामाला यायला परवानगी देतील का? अवनी सारखी तिला विचारत होती की आपण कालच्या मावशींकडे चाललोय का? सुखदा हो म्हणाली. पण तिने पुढे सांगितलं, अवनी तिथे शहाण्यासारखं वागायचं हां. अवनीनी त्याच्यावर मान डोलवली. विचारचक्रात ती कधी दारापाशी आली तिला कळलं नाही. तिने दबकत दबकत बेल वाजवली. सुरेश आणि सुलभा नुकतेच फेरफटका मारून आले होते आणि चहा पीत ते सुखदाविषयीच चर्चा करत होते. दारावरची बेल खणखणली. सुलभा त्वरित उठली आणि सुरेशला म्हणली, थांबा मी बघते. तिला वाटलं दूधवाला अजून आलेला नव्हता, तोच आलेला असेल, कारण आत्ता ते कालच्या दुधाचा चहा पीत होते. या दूधवाल्याला जरा दमच भरते म्हणत तिने दार उघडलं तर दारात या दोघी मायलेकी उभ्या होत्या. सुलभाकडे बघून सुखदा म्हणाली, माफ करा मी थोडी लवकर आले. सुखदाने आदबीने हात जोडले. सुलभा म्हणाली, अगं ठीक आहे, या दोघी आत. सुरेशला सुखदाला दवाखान्यात पाहिल्याचं आठवलं, कारण बाळ बघायला ती आली तेव्हा सुरेशने तिला धीर देऊन 4 शब्द आपुलकीचे सांगितलेले होते. सुखदाने विचारणा केल्यावर सुलभाने होकार दिला आणि तिला काय येतं, ती काय काम करणार, ती सगळी कामं ठरवून आणि त्याचा मोबदला ठरवून कामाला आजपासूनच सुरुवात कर असं सांगितलं. अवनीला नेहमी बरोबर आणलंच तरी चालेल, एवढ्या लहान मुलीला एकटीला घरी ठेवणं योग्य नाही आहे. आत्याबाईसुद्धा अधूनमधून येत, पण त्यांना आताशा काम होत नसे. सुखदा नेमानं मुलीसह कामाला यायला लागली. सुखदाला नवीन नवीन पदार्थ शिकून करायची खूप आवड होती. तसंच घर नीटनेटकं ठेवणं, शिवणकाम यातही तिला गोडी होती. ते तिचं कसब बघून सुलभा तिला सूचना देऊन तिच्याकडनं कामं करून घेत असे, त्यामुळे सुखदाचा उत्साह वाढला. दिवसेंदिवस तिच्या स्वयंपाकाची चव स्वादिष्ट होत गेली. सगळेजण चवीने अन्नग्रहण करायला लागले आणि तिच्या मुखावर आनंद दाटून यायला लागला. दरम्यानच्या काळात अवनीला बेबी क्लासला घातलं. सुखदाला काम करूनही मध्ये थोडा वेळ मिळे तेव्हा आणि रात्री ती साड्यांना फॉल लावून द्यायला लागली. सुलभाही त्यात माहीर होती. तिने ब्लाऊज, लहान मुलांचे कपडे शिवण्याची कला सुखदाला आपल्या मशीनवर शिकवली. या सगळ्या गोष्टी सुखदा पटापटा आत्मसात करत होती. हे बघून सुलभाला पण हुरूप आला. सुलभाने तिला मशीन घ्यायला पैसे दिले. आता ती जोमानं फॉल पिको ब्लाऊज शिवून पैसे मिळवायला लागली. दिवाळीचे खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करून ऑर्डर्स घ्यायला लागली. सुलभाने सुखदाला अवनीसाठी आणि तिला स्वतःसाठी बचत करायला शिकवलं. सुखदाला बँक व्यवहार कसा करायचा ते जाणून देऊन थोडं जुजबी इंग्रजी शिकवलं. तिला स्वावलंबीच केलं. इकडे जसजसे दिवस जायला लागले तशी अवनीची शिक्षणाची गती वाढली. उत्तम मार्क मिळवून ती वरच्या वर्गात जात होती. एक हुशार विद्यार्थिनी म्हणून शाळेत तिला ओळखायला लागले. हळूहळू सुखदाची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. तिने सुलभाच्या सहकार्यानं छोटंसं 2 खोल्यांचं एक घर घेतलं. तिने जसे जमतील तसे अत्यंत प्रामाणिकपणे सोयीनुसार सुलभाचे पैसे परतही करायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात सुखदाचे सासू सासरे पुत्रवियोगाने जे आजारी पडले ते खंगतच गेले. सुखदा जमेल तसं गावी जाऊन पैशाची त्यांना मदत करत असे. धाकटा दीर 8वीपर्यंत शिक्षण घेऊन घरची शेती होती ती करत होता. तो शेती सोडून शहरात यायला कबूल नव्हता. लहान नणंदेला 7वीपर्यंत शिक्षण देऊन गावच्याच एका शेतकरी मुलाशी सासू सासऱ्यांनी लग्न लावून दिलं. त्यानंतर आजारामुळे हाय खाऊन दोघेही मृत्युमुखी पडले. काही दिवसांपूर्वी सुखदाच्या आत्याचंही म्हातारपणामुळे निधन झालं. शक्यतोपरी सुलभाने औषध पाणी करून तिला आधार दिला, तिचं कर्तव्य बजावलं. अवनीला 10वीला 90% मार्क मिळालेले बघून सुलभा आणि सुरेशनी स्वखुशीने अवनीच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. सुखदाचं पोलिसी पेशावर अपरंपार पहिल्या दिवसापासून प्रेम.
त्यामुळे तिने अवनीला त्याच क्षेत्रात घालायचं ठरवलं. लहानपणापासून ती अवनीला रोज एक शौर्याची गोष्ट सांगत असे, जेणेकरून अवनीच्या मनातही स्फूर्ती निर्माण व्हावी. ती सिनेमाही तसेच तिला दाखवत होती. चित्रकथा, शूरव्यक्तींची पुस्तकं तिला वाचायला आणून देत असे. याप्रमाणे तिची वाटचाल चालू असताना तिला ट्रेनिंगला बोलावणं आलं आणि तिची गाडी पोलिसी मार्गावर वळली. सुलभा आणि सुरेशच्या डोक्यात घर बसल्या काही व्यवसाय करावा असं आलं. सुखदाला हाताशी धरून घरगुती भाजीपोळी सेंटर काढायचं ठरलं. सुखदाला ते देवासमानच होते. तिने त्यांना झटकन होकारही दिला. हल्ली सुरेश वयोमानाप्रमाणे आपला वैद्यकीय व्यवसाय कमी कमी करत आणत होता. दवाखान्यातली एक रूम त्याने नव्या उद्योगाला दिली. जागा मोक्याची होती, रहदारीची होती. एकटंच राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यांना कामावर जाता जाता घरगुती भाजीपोळी नेणं सोयीस्कर पडेल ही कल्पना होती. आणखीन एक मदतनीस ठेवून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सेंटर चालू झालं. पहिल्या दिवसापासून खप व्यवस्थित झाला. नियमित घेणारे रोजचे ग्राहकही मिळाले. अवनी प्रत्येक परीक्षेत अव्वल दर्जात पास होत होती. तिचं भविष्य उज्ज्वल होतं. एक दिवशी आनंदाचं मोहोळ घरात आलं. अवनीची फौजदार या हुद्द्यावर नेमणूक झाली. सुखदाचं स्वप्न पूर्ण झालं. लहान वयात तिला हे यश मिळालं म्हणून तिचा होतकरू महिलामध्ये जाहीर सत्कारही झाला. टीव्हीवर तिला बघताना सुरेश, सुलभा आणि सुखदाचा ऊर भरून आला. योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीला मदत केल्याचं सार्थक झालं. सुखदाला तर स्वर्ग 2 बोटं कमी राहिला. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 अशी अवस्था सुखदाची झाली. त्या दोघीही आता सुरेश आणि सुलभाच्या घरातले सदस्यच झाल्या होत्या. भाजीपोळीचं केंद्र धो धो चालायला लागलं. अनेक ठिकाणी शाखा उघडण्याचे संदेश येत होते. आता ती सगळी जबाबदारी सुरेश आणि सुलभानं सुखदावर सोपवून टाकली. ती ते सगळं सांभाळत होती आणि हे दोघे त्यातून निवृत्त झालेले होते. तिने आणखीन 2 मोक्याच्या ठिकाणी शाखा उघडल्या. नवीन होतकरू मुलांची नेमणूक केली. सुखदा आता एकदम व्यवहार निपुण, धंदेवाईक आणि लघु उद्योजिका झाली होती. सगळं छान सांभाळत होती. सुखदाचा फॉल पिको कपडे शिवण्याचा व्यवसायही एका टपरीत भाडे तत्वावर चालू होता. तिथूनही तिला दरमहा पैसे मिळत. सुखदा रोज एक फेरफटका मारून लक्ष ठेवत असे, सूचना देत असे, कारण तिने मिळवलेल्या विश्वासावर गिऱ्हाईक तिथे येत होतं. तिने मुलीसाठी मोठा फ्लॅट बुक केला. अवनी नको नको म्हणत होती. मी घेईन फ्लॅट, तू खूप केलंयस, आता तू विश्रांती घे असंही म्हणत होती. पण सुखदाला ते मान्य नव्हतं. सुखदा आता लघु उद्योजिका झाली होती. तिलाही कर्तृत्ववान लघु उद्योजिका स्त्रीचा पुरस्कार जाहीर झाला. बँकेत बऱ्यापैकी शिल्लक जमा झाली. सुरेश आणि सुलभा उतारवयात मुलांकडे अमेरिकेला स्थायिक न होता आरामात उर्वरित आयुष्य सुखदा अवनीच्या सोबतीतच घालवणार होते. सुखदाचा वारंवार बँकेशी संबंध येत असे. तिने अवनीसाठी एक मुलगा हेरून ठेवला होता. तो सुरेश, सुलभा आणि अवनीच्या संमतीनं मंजुरी मिळवून पक्का करून टाकला. थोड्याच कालावधीत दोघांचं स्वतःच्या कमाईच्या पैशानं लग्नही करून दिलं. काळाची पावलं ओळखून पुढे जाणारी वृत्ती असावी लागते. ती असेल त्याला काही कमी पडत नाही. या जगात एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. योग्य वेळी योग्य सुचवण्याची क्षमता आणि मानसिकता असणं गरजेचं असतं. योग्य वेळी योग्य माणसाची भेट होणं हा सुद्धा नशिबाचा भाग असतो. दुसऱ्याचे कलागुण ओळखण्याची नजर आणि मनाचा मोठेपणा असायला लागतो आणि तो मोठ्या मनाने मान्यही करायला लागतो. तसा मोठेपणा सुरेश आणि सुलभा दोघांमध्ये होता. म्हणून सुलभा आणि सुरेशला सुखदाच्या रूपाने म्हातारपणीचा आधारस्तंभ मिळाला होता. आणि त्या दोघांचा आणि सुखदाचा तिघांचा जीवनप्रवास गोड झाला. सुखदानेही जिद्दीने तो पुढे नेला. अंधारातून प्रकाशाकडे तिला रस्ता मिळाला. तसा या जगात तुम्हालाही मिळो हीच सदिच्छा. नीला पाटणकर लिखित अंधारातून प्रकाशाकडे ही कथा आपण ऐकलीत. भेटूयात अशाच कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.